देता आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल निर्धाव चेंडू धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हरेश ठाकरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चोरट्या स्वरूपाने इथून मात्र एक धाव जोडली गेलेली आहे आणि या एका धाब्याच्या मदतीनं 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. असं वाटत होतं की चेंडूची फेक योग्य रीतीने होईल आणि फलंदाज धावबाद होतोय की काय, पण निशंकतेने जर आपण पाहिलं तर अगदीच जो पावलांचा वेग आहे तो फलंदाजाने वाढवला आणि त्या दृष्टिकोनातून ही एक धाव पूर्ण केलेली आहे. 3 अंकावरती धावफलक. पुढे सरसावत यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाने डोक्यावरती हात दिला. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की अगदीच सोपा चेंडू होता पण त्या चेंडूवरती भरपूर असा समाचार घेता आला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून जाईल चेंडू. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धमाकेदार षटकार. शेवटच्या चेंडूवर एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. बॅटर संदीप याच्या माध्यमातून 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ठाकूरपाडा टीम ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की पहिली वॉर्निंग आलेली आहे, एकत्र जमू नका. आपण जेव्हा सामना सुरू झाला होता तेव्हा 12:56 झाले होते असा टायमिंग आमच्या ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांनी लिहिलेला आहे. तर त्यानुसार तुम्ही गोलंदाजी तुमची करायची आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटं आहेत आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा खेळ आहे. प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अगदी जर आपण पाहिलं संदेश अखेरचा चेंडू हाताळताना कदाचित दबाव होता की काय अशी काही गोष्ट पाहायला मिळाली आणि फुलटॉस स्पर्धेचा चेंडू फलंदाजाने पुरेपूर समाचार घेतला संदीप याने आणि चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. फलंदाज संदीप यांचा विचार केला तर 7 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. फलंदाज विजय यांचा जर आपण विचार केला तर 2 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय दिनेश ठाकरे. यावेळेस मात्र वेग चांगला आहे पण शॉर्टपुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक किरण ठाकरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी. दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज सज्ज होते पण चेंडूची फेकी वेगाने आली आणि फलंदाज धावत होताना आपण पाहतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. विजय यांना 3 धावांचं योगदान दिलंय. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये किरण ठाकरे फिल्डिंग पोझिशनमध्ये पाहायला मिळाले. विकेट कीपर आता हरेश ठाकरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण देखील गोवे टीम तुम्हाला देखील सूचना आहे की जास्त वेळ घेऊ नका. आपण एखादा फलंदाज बाद होतोय तर लगेच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रमोद आलाय. नवीन फलंदाज प्रमोद याची क्रमांक 3 वरती वर्णी लागलेली आहे आणि अगदीच आता मात्र अपेक्षा आहे की चांगली फलंदाजी होईल. अपेक्षेची पूर्तता होईल का? पहिला चेंडू इथून मात्र भन्नाट वेग आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश ठाकरे यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाजाकडे याच खूप प्रमुख गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर मजबूत खांदे आणि व्हेरिएशन. प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी बदल आणि तीच गोष्ट मात्र दिनेश ठाकरे यांनी केली. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होताना संजय ठाकरे यांना आपण पाहतोय. चेंडूची मात्र फेकी ही मात्र उशिराने केली जाते. एकच धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीने 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका मित्रांनो. अजून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
कासने विपक्ष कोणगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. यानंतर होणारा सामना. गोलंदाज तयार. दिनेश ठाकरे यांचा पुढचा चेंडू अगदीच जर आपण पाहिला पुढे सरसावत अक्षरशः चेंडूला खोदून काढलंय. लॉंगॉनच्या क्षेत्रामधून चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात वेगाने. 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती धावफलक जाऊन पोहोचले 13 अंकावर. यानंतर होणारा सामना कासने आणि कोणगाव, आणि त्यानंतर दुपारनंतर खूप मजा येईल या स्पर्धेमध्ये, कारण की कारिवली आणि गुंदवली याच्यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. आणि त्यानंतर गोलंदाज तयार. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. गणेश ठाकरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. नक्कीच चुकीची दुरस्थिती आहे, कारण की यानंतर या मॅचचा विजेता संघ कारिवली टीम बरोबर खेळणार आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय गली रिजन मध्ये. गणेश ठाकरे यांना आपण पाहतोय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. संदेश पाटील, आपण जर एक गोष्ट पाहिली की पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, म्हणजे 3 धावांनी धावगती मात्र कुठेतरी कमी झाली. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे येणारे 12 चेंडू, येणारे 2 षटकं, यानंतर जर आपण पाहिलं तर 15 धावा फलकावरती आहेत. यापुढील होणारा सामना जर आपण पाहिला तर अमर कासने आणि चेरोबा कोण या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. शांताराम मामा भोईर सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जाईल. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीवर धावा कमी आहेत. कुठेतरी ही गती जी आहे वेगाने वाढवावी लागेल फलंदाजांना. समोर एक किलर स्टिक टीम आहे. त्या संघाकडे 6 ते 7 बॅटर असे आहेत की कधी हे मॅच फिनिश करू शकतात. धावसंख्या 15 या अंकावरती आहे. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश ठाकरे यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. दुसरी धाव घेण्याची संधी. संदेश ठाकरे यांच्या माध्यमातून थोडासा लेझी थ्रो आणि तत्पूर्वी संधीचं मात्र सोनं जरूर केलंय. विजेंद्र ठाकरे थोडेसे निराश जरूर असतील, कारण की एक एक धाव मात्र खूप मोलाची आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं की अटीतटीचा क्षण मात्र सर्व संघांसाठी. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. उंची जास्त तितकीच लांबी सुद्धा जास्त. षटकार 6 धावा. अगदीच गुड बाय आणि टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावांच्या मदतीनं 23 अंकावर धावफलक आहे. तर नक्कीच काहीतरी मॅसेज आला असेलच दोन्ही फलंदाजांना, कारण की पाणी मैदानाच्या आतमध्ये आला होता षटकाच्या समाप्तीनंतर. आणि त्यानंतर गणेश ठाकरे या गोलंदाजाला टार्गेट केला जातोय फलंदाज प्रमोद याच्या माध्यमातून, कारण की मागच्या 2 चेंडूवर 8 धावा आल्यात. रोहन, एक चांगली सुरुवात होऊ शकते तिसऱ्या षटकाची बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. संदेश, षटकाची सुरुवात होण्यापूर्वीच मी सांगितलं होतं की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 12 चेंडू हाणामारीचेच असतील, कारण की जनमन गोवे संघाला सुद्धा माहिती आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची बॅटिंग लाईनअप किती मोठी आहे. यावेळेस मात्र क्लीन बॉल, दांडी गुल, इट्स अ प्राइज विकेट. सेलिब्रेशन पहा.
गणेश ठाकरेने एकच विचार केला असेल मनामध्ये की याला मला थांबवायचं आहे. हा थांबला तर आमच्या टीमचं काम 25 होऊ शकतो. आणि इथे विकेट मिळालाय आणि इथे विकेट मिळाल्यानंतर जो सेलिब्रेशन केला गेलाय येणाऱ्या फलंदाजांना हा दबाव असेल. रोहन पहा अगदी- कबीर मामा ठाकरे किती खुश आहेत या विकेट नंतर. चेहऱ्यावर स्मित ते आनंद. एक जबरदस्त क्रिकेटर आहे ते देखील. आता थोडीशी वय जास्त झाले काही हरकत नाही, मात्र क्रिकेटवर जो प्रेम आहे पहिल्यापासून तो आहेच, अजूनही आहे. तुम्हाला जर चांगलं जेवण करायचं असेल तर मग त्यांच्या धाब्यावर जा. तुम्हाला चांगले चांगले मेनू मिळतील तिथे आणि आपल्या आगरी पद्धतीचं जेवण हे फार महत्त्वाचं आहे. आज जर फायनल आली श्री अष्टविनायक तर त्यांना सर्वांना आजचं जेवण असेल. क्या बात आहे. मामांचं मन. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती गणेश ठाकरे. यावेळेस मात्र पायचीची अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. लेग बाईचा इशारा येईल पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून आणि ही एक धाव जोडली जाते 24 धावा फलकावरती. रोहन तू एक गोष्टीकडे नोंद केली नाही. जेव्हा जोरदार अपील होते ना तेव्हा पाठीरेखी जे आहेत ना त्यांचा सर्वात जास्त आवाज येतोय. अगदी बरोबर, कारण की श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा विचार केला तर त्यांचे पाठीराखे मात्र खूप भरपूर मोठ्या संख्येने येत असतात, सामना कुठेही असो. यावेळेस मात्र चेंडूची फेकी संतोष ठाकरे यांच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती सिल्वर जुबली 25 या अंकावरती आपण पाहतोय. सन्मान्य कबीर मामा ठाकरे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अगदीच जर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने चाचणी स्पर्धेची जो चषक आहे तो जर मात्र उंचावला तर मात्र एक संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पेशल मेजवानी असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा, एक धाव जोडली जाईल. अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्या 26 धावा. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि संदेश एक उल्लेखनीय गोष्ट या 18 चेंडूंमध्ये झालेल्या 18 चेंडूंमध्ये आपण पाहिले तर एकही वाईड चेंडू हाताळला गेलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. नक्कीच यालाच म्हणतात गोलंदाजी. एक्स्ट्रा वाईटचं आलेलं नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे ठाकूरपाडा टीम संघासाठी. धावा झालेले आहेत 26 धावा. हा सामना भरपूर मोठा आहे. इथून आता येणारे 6 चेंडू कोणत्या प्रकारचे असतील ठाकूरपाडा टीम संघाचे आणि कोणत्या प्रकारे जे हनुमान गोवे धावा बनवतील. पाणी आला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. 4 षटकामध्ये 4 वेळा पाणी मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे काहीतरी मेसेज असावा. इथून टार्गेट करावा लागेल. चला टीम चेरोबा कोण आपण लगेच संपर्क साधायचा. टॉस बॉक्समध्ये यायचं आपण. आणि अमर स्पोर्ट कासने एक मोठा मॅच आहे. पडगा परिसरातील एक टीम आहे आणि आपल्या भिवंडी परिसरातील पडगा भिवंडी एकत्र आहे. मात्र या परिसरातील पंचकृषीतील टीम आहे आणि पडगा परिसरातील मॅच फार मोठी आहे. प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यानंतर अखेरचं अंतिम षटक हाताळण्याकरता संजय ठाकरे यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, शॉर्ट पूल सक्सेसफुल होईल का? पण मात्र नाही. दर्जेदार क्षेत्ररक्षण. खूपच थ्रो उशिराने आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत त्या 2. नक्कीच कुठेतरी थोडेसे अनफिट असावे संदेश ठाकरे, कारण की हा थ्रो विकेट किपर सांगितले की थोडासा क्विक थ्रो, थोडासा वेगाने फेकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रनआउट मिळेल. मात्र तितकेच चांगले 2 खेळाडू खेळपट्टीवर आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला त्याने आणि अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 28 धावा 28. गोलंदाजी करताना संजय ठाकरे. स्लॉगवरचं षटक आहे, अनामरीचं षटक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. प्रहार तर चांगला झालाय पण चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करतोय आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर धावचीची संधी, फलंदाज बाद, विकेटचं पतन.
एकत्र होऊ नका. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं आहे. चला आरेश ठाकरे आपल्या जागेवर आपण जायचं आहे. संतोष चला संदेश आपण आपल्या जागेवर जायचं लगेच. अमर अकबर अंथनी लगेच एकत्र जमले होते. कालूदादा देखील आला होता तिथे. धावा झालेल्या आहे धावपलकावर 29 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे फलकावरती 29 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना अमर कासने आणि चेरोबा कोण दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. लेग बाईचा इशारा. एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीने. धावफलक 30 या अंकावरती आपण पाहतोय. अगदीच संदेश पाटील आपण जर एक गोष्ट पाहिली तर एक एक धावाकरता जेव्हा चूक होते तेव्हा मात्र खेळाडूंना सक्त वॉर्निंग दिली जाते. कारण की एक एक धाव ही दर्जेदार पद्धतीने इथून मात्र बचाव करण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निघून जातोय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते फलकावरती फक्त आणि फक्त 30 या अंकावर. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. बघूया टाटा गुडबाय करेल का आणि करतोय. इट्स टाटा गुडबाय. षटकार. हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 36 धावा झाल्या. आता कशा 40 होतील 40+ कशा होतील याच्याकडे आता लक्ष असेल फलंदाज सचिन याचं. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू पायचीची अपील. पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज बाद. याचाच अर्थ 36 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता 37 धावांचं लक्ष. वळूया नाणेफेकीकडे. आपण इथे टॉस करतोय. सागर पाटील उपस्थित झालेले आहेत. सरपंच आहेत. त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सोबतच आमचे मामा कबीर मामा बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमकर टॉस बॉक्समध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि 2 कॅप्टन आमच्या सोबत आहेत. नक्कीच आपण टॉस दाखवूया दोन्ही टीमच्या कॅप्टनला. एका बाजूला सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. आपण उल्लेख करा अध्यक्ष किंवा भिवंडी ग्रामीण 40+. सागर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होत आहे. टॉस इथे लागलेला आहे कासनी टीम संघाकडे. थँक्यू सो मच. पाहुण्यांनी बसून घ्यायचं आहे. आपण आलात धन्यवाद. कासने टीम संघ नाणेफेकी जिंकले. काय निर्णय? फिल्डिंग घेतलं. फिल्डिंग. याच्या अगोदर कोण संघाबरोबर कधी खेळलेत आपण? अनेक वेळा झालेलं आहे मॅच. जास्त करून कोण जिंकलेलं आहे? दोन्ही सेम जिंकले असतील. म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे आज. आज दोघांमध्ये टफ फाईट आहे. काय वाटतं टीमला? काय सांगणार तुम्ही? काय मेसेज देणार की इथून काय परफॉर्मन्स हवे तू कॅप्टनला? परफॉर्मन्स चांगले देणार. चांगलं आता ह्या वर्षी आमची टीम जरा अति उत्तम आहे. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, फिल्डिंग सर्व क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे.
आज रविवार आहे, चाचणी स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धा म्हटली की सर्वांची आवडती ट्रॉफी आहे. कुठपर्यंत लक्ष आहे तुमचं? आमचं हे फायनलमध्ये जाण्याचं लक्ष आहे यावर्षी. नक्कीच. आपण टॉस जिंकले, काय निर्णय आहे तुमचा? फिल्डिंग आहे ना. आपल्या संघासाठी शुभेच्छा. देवेंद्र दादा, आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट राहिला. चेरोबा कोण संघाने या मैदानावर खूप चांगला केला आणि प्रथम तास खेळणार आहे इथे कासनी टीम. कसं वाटतंय, काय परफॉर्मन्स आहे आणि काय सांगणार टीमबद्दल? कासनी संघ निश्चितच एक बलाढ्य संघ आहे, पण तरी पण आमच्या क्षमतेने खेळण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करू आणि एक प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग आली आहे सुरुवातीला, बॅटिंग देखील चांगली होते, गोलंदाजी चांगली होते, फिल्डिंग चांगली होते. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? निश्चितच चांगला खेळ करून एक 50+ बनवण्याचा निश्चित प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. या टीममध्ये काही बदल आहे की कोणी नवीन खेळाडू असेल आज? नाही, सहसा फारसे बदल नाहीच आहेत. जे रेग्युलर टीम आहे जवळजवळ तेच प्लेयर कंटिन्यू करणार. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते देवेन मुकादम. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकी कासने टीम संघाने जिंकला आणि सर्वप्रथम त्यांनी शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया कॉम बॉक्समध्ये, ऐकूया रोहन पाटील आणि संदेश वखार यांचा आवाज. धन्यवाद. तुफान पिंपला संघाचे रमेश पाटील मामा उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून मेजवानी आलेली आहे आमच्या समालोचक परिवाराला आणि त्याचबरोबर मिक्सिंग DC ऑपरेटर मंगेश, त्याचबरोबर प्रिन्स मूवीज आणि त्याचबरोबर संपूर्ण आयोजकांना आजची जे मेजबानी आले, पंच राहिले. यस, पंचांना देखील माधव ठाकरे सर भोजनाचा आपण आनंद घ्यावा. भोजन आलेलं आहे. चला, आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. संतोष ठाकरे आणि संजय ठाकरे, अनुभवी खेळाडू. पोगावच्या अगेन्स्ट काय इनिंग राहिली होती संतोष ठाकरे यांची. 6 चेंडूमध्ये जवळजवळ 25 धावा घोटून काढल्या होत्या या खेळाडूने. एका षटकाचा तो मॅच होता आणि तो सामना जिंकूनच पुढे वाटचाल केली. आणि आज जे हनुमान गोवे टीम संघाबरोबर खेळताना श्री अष्टविनायक ठाकूरपडा संघाला आपण पाहतोय. फ्रंटलाईन गोलंदाज राजेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. राजेंद्र यांनी देखील चांगला परफॉर्मन्स केले या चाचणी स्पर्धेमध्ये. आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये परीक्षा असेल या गोलंदाजाची. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर होता, खोदून काढला चेंडूला, त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली. संतोषने आपलं खातं ओपन केलं आपल्या संघाचं. दत्तात्रय खेळाडू कक्षामध्ये आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील खेळाडू आहेत, मात्र थोडेसे अनफिट आहेत. कबीर मामा देखील थोडेसे अनफिट आहेत या व्यासपीठावर आणि नेहमीप्रमाणे शांत्या मामा आमच्या सोबत असतात. हे खेळाडू आहेत. 1 धाव आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे ठाकूरपडा टीम संघाची. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चाचणी स्पर्धेमध्ये. अध्यक्ष चषक 2025, आयोजक भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलटा चेंडू बादशाह अगदी मधोमध आलेला आहे आणि त्याहून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चौकार आलेला आहे. टाळ्यांचा आवाज कुठेतरी तुम्हाला ऐकायला मिळतोय खेळाडू कक्षातून. चांगली सुरुवात. धन्यवाद. डीजे जेवण करून घ्या, मॅच फार मोठा आहे. दुपारचं भोजन आलेलं आहे, भोजनाचा स्वाद घ्या. आपण थोडंसं डीजे राहू द्या, कारण की प्रेक्षक आता मनोरंजन करतायत. आपल्या दोन्ही संघांना ते चेअरअप करतायत. गोवे गावाचे देखील समर्थक मोठ्या संख्येने उभे आहेत. ठाकूरपडा टीमचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उभे आहेत. यानंतर अजून एक मोठा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. चेरोबा कोण आणि कासने टीम, अमर स्पोर्ट्स कासने. मोठा फटका गेल्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरतून खेळलाय. त्याच्या मागे शतरक्षक वेगाने चाललाय. बंड होते तिथे, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
रमेश पाटील आमची रजा घेत आहेत. पुढच्या ग्राउंडवरती आता दुपारचं भोजन पोहोचवत आहेत. धावसंख्या 7 धावा 7. चांगली सुरुवात झाली आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाची. आपण पाहतोय पुढचा चेंडू लोअर फुलटस बॅटच्या मधोमध घेतलाय, खाली क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. अजून एक दर्जेदार चौकार. कडक बॅटिंग पाहायला मिळत आहे. पूर्णपणे चेंडू जे आहेत फुटबॉल प्रमाणे आता बॅटच्या बरोबर रडारमध्ये घेतले जातात आणि चेंडूना सीमेच्या बाहेर मारला जात आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं राजेंद्र आतापर्यंत भरपूर खर्च केलेले धावा चर्चेला आलेले आहेत, मात्र थांबवावा लागेल. या खेळाडूचा विकेट घ्यावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या बरोबर मध्ये घेतलेला आहे. प्रॉपर टायमिंग फुटवर्कचा वापर आहे आणि चेंडू चालला एका टप्प्यानंतर सीमा रेखा पार. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग आज मूड बनवला ठाकूरपाडा टीम संघाने. सर्वप्रथम गोलंदाजी चांगली राहिली आणि त्यानंतर आता फटकेबाजीला सुरुवात केली आहे, प्रारंभ केलाय आणि संजय याच्या बॅटच्या बरोबर चेंडू मिडल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 15. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा ड्राईव्ह केला, मात्र बंडू आहे तिथे. ओ डायरेक्ट हिट. काय घडलं पाहूया आता. आता पंचांना बघायचं आहे की आउट आहे की नाही, मात्र पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. सॉफ्ट सिग्नल काय पंच आपण सांगाल का आम्हाला? आउट असं सांगितलंय, मात्र आपण पाहूया. आपण यस क्लिअर कट आउट आहे. नक्कीच पंचांचं जरी लक्ष तिथून निघून गेला होता, मात्र बॅट्समन अजिबात फ्रेम मध्ये आला नव्हता. संजय बॅक टू डगआउट. मात्र संजयने जो काम केलंय ना, तर टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडू कक्षामध्ये. चांगली बॅटिंग. 3 चौकार त्यांनी लगवले आपल्या इनिंग मध्ये. किरण ठाकरे न्यू बॅटर, हिटमॅन ऑफ ठाकूरपाडा. नवीन फलंदाज किरण ठाकरे आला मैदानाच्या आतमध्ये. किरण देखील षटकार चौकारांसाठी जाणला जातोय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळले ते सर्व ठाकूरपाडा गावचे खेळाडू आपण पाहतोय. गोवे गावचे देखील बंडू देखील भरपूर वर्ष ग्रामीण क्रिकेट ते देखील खेळलेले आहेत. प्रमोद देखील खेळलेला आहे. अनेक खेळाडू खेळलेले आहेत. मात्र आज ती परीक्षा आहे. दिलीप एक उत्कृष्ट सॅक्सफोन वादक आहे हा खेळाडू. मित्रांनो, भिवंडी तालुक्यात आम्ही मास्तर म्हणून म्हणत असतो त्यांना. आता त्यांची गोलंदाजीची पाहूया परीक्षा. कट केल्या चेंडूला बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट फॉर्मॅनला शतरक्षक आहे तिथे. हलकसा मिसफील्ड झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईफ मध्ये भरपूर मोठा नाव आहे. क्रिकेटच्या माध्यमातून नाव करावं लागेल. एखादा विकेट घेऊन पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये टीम जियानमन गोवे टीम संघाला. किरणच्या बॅट मधून 2 धावा आता आलेल्या आहेत. नो स्ट्राईकला संतोष आहे, शांत आहे, 1 धावावर खेळत आहे. रेड कॅप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दिलीप. ओहो परफेक्ट यॉर्कर चेंडू. जोरदार अपील झाली होती. पंचांनी सांगितले की चेंडू हा बॅटला स्पर्श होऊन गेलाय. यस, चांगला निर्णय पंचांनी दिला तिथे. रिप्ले नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल टीव्ही मॉनिटरवर प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. टेक्निकल टीम दूध का दूध पाणी का पाणी करत असताना अगदी चांगला निर्णय पंचांनी दिलाय. सुरेश घरस सर. टॉट चेंडू देखील येणं फार महत्वाचं आहे. प्रत्येकी चेंडू आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं तर बुंद्यामध्ये टाकणं फार महत्वाचं आहे. यॉर्कर चेंडू टाकणं फार महत्वाचं आहे. पुढचं चेंडू मोठा फटका खेळायचं होतं. क्रॉस बॅट झाली होती, मात्र परफेक्ट मिडल झाला नव्हता. बॅटच्या खालच्या बाजूला हा चेंडू स्पर्श झाला होता. किरण ठाकरे यांच्या बॅटमधून अजून एक धाव आपल्या संघासाठी. प्रत्येक धावेसाठी टाळी वाजते ठाकूरपाडा टीम संघासाठी.
डॉट चेंडू जेव्हा जातो ना तेव्हा मग येणारा फलंदाज विचार करतो की मी याच्या जागेवर असं हा षटकार मारला असता. आता सिच्युएशन काय आहे तिथे ते फलंदाजालाच माहिती आहे. समोरचा गोलंदाज देखील तितकाच अनुभवी आहे. व्हेरिएशन भरपूर चांगला आहे गोलंदाजाकडे. परफेक्टली टाइम थोडस कमी खर्च करा. तुमचं खेळ खूप चांगला आहे दोन्ही संघांचं, मात्र टाइम थोडस कमी खर्च करा आपण. दिलीप पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका केलाय. हवेमध्ये चेंडू विकेट आला तर दबाव बनू शकतो आणि हा दबाव दिलीपने बनवलाय समोरच्या संघावर. बॅटर आउट. संतोष बॅक टू डग आउट. मोठा झटका लागलाय ते टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला. क्राऊड एकदम शांत झालेला आहे कारण की मोठा विकेट मिळालाय. आता मैदानाच्या आतमध्ये ज्याने 40+ क्रिकेट गाजवलं, आपल्या नावाची छाप सोडली, गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आल्या. क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. टीम चांगल्या स्थितीमध्ये होते पहिल्या षटकामध्ये, मात्र त्यानंतरचा कमबॅक, कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. धावा फक्त आणि फक्त आहे ती म्हणजे 18 धावा. 18 टू ठाकरे क्रीज बॉक्स वर पाहायला मिळत आहेत. गणेश ठाकरे स्ट्रायकिंग वर. चांगला खेळ सध्या सुरू झालेला आहे मैदानामध्ये. मॅच बनवली आहे ती म्हणजे दिलीपनं. फिरकीचा बादशाह गोलंदाजी करताना थोडासा वेग वाढवला. फलंदाज तितकाच मोठा आहे, समोर विद्वांस खेळाडू आहे आणि त्याच्या समोर थोडासा वेग वाढवला. आता रनआउटची संधी होती, थोडीशी चुकी क्षेत्ररक्षण करणाऱ्याने केली आहे. जर बॅटिंग एंड कडे थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता गणेश ठाकरे याचा. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. मॅच पकडून चालली आहे टीम गोवे, ना की मॅच सोडली आहे. अजूनही क्षमता आहे की इथून मी मॅच काढू शकतो. 37 धावा बनवायचे आहेत आणि आता झालेले आहेत त्या म्हणजेच आमचे स्कोर सांगतात की 20, म्हणजे अजूनही 17 धावा आहेत आणि 13 चेंडूचा खेळ आहे. या मॅचचं टर्निंग पॉइंट म्हणजेच गणेश ठाकरेचं विकेट. दिलीप लेफ्ट आर्म गोलंदाज, सरोली पाईपलाईन एंड कडून ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये. ब्लँक स्विंग, अगोदरच बॅट फिरली होती ऑन साइडला, मात्र चेंडू सरळ निघून गेला विकेट किपर त्याच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती, तर षटक समाप्त झालेले आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20, विकेट्स 2. माझ्याकडे वेळ आहे, पाणी मैदानामध्ये घेतला जात आहे. तर आपण ज्यांनी या स्पर्धेला चांगला विशेष सहकार्य केलेला आहे त्यांची नावं आवर्जून आपण घेऊया. सध्या व्यासपीठावर आपण पाहतोय कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून थोडंसं आता थंडगार वातावरण संध्याकाळी आणि रात्री थंडी असतो, मात्र दिवसभरामध्ये गरम होत असतो, म्हणून त्याकरिता कूलर देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. 12 मध्ये 17 पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, आता 5 आलेल्या आहेत. 37चं टार्गेट आहे. पहिल्या डावाची धावा सांगतोय. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, त्यानंतर 6, 15, त्यानंतर पुन्हा 18 धावा आल्या आणि लेग बायच्या धावा देखील त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहेत. तर टोटल धावसंख्या 36 होती. 37चं टार्गेट आहे. मग लाईव्ह अपडेट आणि मग स्कोर बुक दोन्ही सेम आहे. गणेश ठाकरे नक्कीच काळजीपूर्वक खेळत असतात. माझ्या संघाला कुठे गालबोट लागणार नाही, मी याच्याकडे लक्ष देईन. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या बाकीचे खेळाडू आणि ड्रिंक्स ट्रॉली. संदेश ठाकरे आपण मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. टाइम समाप्त झाला, आपण बाहेर चला. थँक्यू. पाणी आणलं आपण, एक पुण्याचं काम केलं आपण. जास्त वेळ आपण थांबू शकणार नाही मैदानामध्ये. प्रमोद भोईर गोलंदाजीसाठी आलाय, अनुभवी खेळाडू. जे हनुमान गोवे टीम संघाचं या षटकामध्ये पूर्ण काही लिहिला गेलाय दोन्ही संघाचं. इथून जर 10+ धावा आल्या नाही मग पूर्णपणे मजबूत स्थिती होऊ शकतो गोवे टीम संघाची. स्ट्रायकिंग वर फलंदाज किरण 3 धावना खेळत आहे खेळपट्टीवर. किरण ठाकरे आणि प्रमोद भोईर आमने सामने.
या पंचकृषीतील हे दोन संघ आहेत. प्रतिष्ठेची लढाई सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय हनुमान गोवे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. यस फॉर टाइम कन्सर्न प्लीज रिक्वेस्ट टू बॉलर. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. ओरपी चेंडू पुन्हा एकदा मिळाला होता ठाकूरपाडा टीम संघाला. त्याचा फायदा घेता आला नाहीये. याच्या अगोदर गणेश ठाकरे देखील याच प्रकारचा चेंडू आला होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे समोर खेळू शकले असते. सन्माननीय पंडित भुईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज कोणगाव टीम खेळणार आहे आणि कोणगावचे टीमचे पुरस्कर्ते आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहे. कुठेतरी गोलंदाजाने देखील हा थ्रो कलेक्ट करणं फार महत्वाचं होतं. कदाचित तुझ्या मागे जर बॅकअपला कोणी नसतं तर 3 धावा झाल्या असत्या. या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर. संघटनेचे सल्लागार पंढरी भुईर साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. KPL झाला होता मागच्या सीझन मध्ये. साहेबांचा भरपूर सपोर्ट राहिला होता आम्हाला. धावसंख्या 22 धावा 22. गोलंदाजी करताना प्रमोद भुईरने सध्या तरी चर्चेमध्ये आणलाय या मॅचला. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट जरी आला मात्र 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. स्ट्रायकिंग वर बॅटर सज्ज आहे किरण ठाकरे. पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू फायदा घेता आला नाही. त्याहून चांगली फिल्डिंग आहे. क्विक थ्रो करणं फार महत्वाचं होतं. डायरेक्ट हिट पर्याय नाहीये. आता विकेटच तुम्हाला वाचू शकतो इथून. एका धावाने धावसंख्या झाली येते 23 धावा धावफलकावर. नेक टू नेक फाईट. 9 चेंडू 14 धावा. कुठेही जाऊ नका. एक काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आमने सामने शेरों की बाजी लगती हुई. अब बॅटर सज्ज आहे. जर्सी नंबर 18 गणेश ठाकरे सज्ज होते खेळण्यासाठी. गोलंदाज प्रमोद भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की मॅचची गोल्डन विकेट या चेंडूवर. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला. एक धाव वेगाने पूर्ण केली गणेश ठाकरे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा देखील. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि पहा 3 धावा आणि आता 4था धाव आरामात मिळणार आहे इथे ठाकूरपाडा टीम संघाला. 5वा धाव देखील घेण्याची तयारी आहे आणि 5 धावा पूर्ण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही खेळाडूंसाठी. क्या बात आहे. ओव्हर थ्रो पाहायला मिळते इकडून तिकडे चोहीकडे. एखादा मोर्चा काढल्यानंतर जेव्हा पोलीस लाठीचार्ज करतात ना तेव्हा ती पळापळ होते ना. तसाच खेळ पाहायला मिळाला या चेंडूवर. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला ठाकूर. आणि आता मला तरी वाटतं की धावा झालेला आहे धावफलकावर 28 धावा. आमचे स्कोरर सांगत आहेत की 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. आज गणेश ठाकरे यांना भरपूर धावावं लागलं मैदानामध्ये. किरण ठाकरे यांना देखील. मात्र जिथे एकच धाव होता 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 2 चेंडू जर डाट आले तर प्रमोद भोईरला प्रयत्न करावे लागतील. किरण ठाकरे गणेश ठाकरेला आउट करावाच लागेल अथवा मॅच घेऊन जातील. 8 चेंडू 9 धावा 8 गेंदे 9 रन. कुछ भी हो सकता है. पुढचा चेंडू प्रमोद भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला स्विंग केलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येणारा हा षटकार किरण ठाकरेच्या बॅट मधून. वॉड स्ट्रोक. पूर्णपणे ऑफस्टिकच्या अगोदरच बाहेर उभे राहिले होते. जसं चेंडू पडलं त्याच्यावर लिहिलं होतं की हा षटकार आहे. षटकाराने आता समीकरण बदलला गेलाय. 3 धावांची आवश्यकता असेल आता आणि चेंडू भरपूर आहेत. ऑफिशियल स्कोर सांगतात की 7 चेंडू आहेत. आरामात धावा बनवू शकतात मात्र विकेटच काहीतरी करू शकते या मॅच मध्ये. कधी कधी एक धाव देखील मी निघताना बघितली नाहीये. 36 धावा देखील बनताना बघितल्यात माझ्या डोळ्यानं.
फुलटा चेंडू, सुपला स्ट्रोक, चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय चौकार, मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा, हार्ड लक टफ लक जय हनुमान गोवे टीम. आखिरकार क्रिकेटचा विजय झाला असं म्हणूया आपण. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम गोलंदाजांचा स्कॉट चेक केला जाईल, त्यानंतर फलंदाजाचा स्कॉट चेक केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केली जाईल. मात्र मी आवाज देईल पुढच्या मॅचच्या दोन्ही संघांना की आपण आपला मॅच सुरू करावा, पंचांनी मैदानाच्या आतमध्ये जावा आणि आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पाहुण्यांचे शुभ असते. 3 ते 4 दावेदार आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. मात्र आपण उल्लेख करूया, दिनेश ठाकरेची गोलंदाजी, संतोष ठाकरे, गणेश ठाकरेची गोलंदाजी, संजय ठाकरेची गोलंदाजी. बॅटिंगमध्ये संतोष, संजय, किरण आणि गणेश ठाकरे. मात्र सर्वांची कामगिरी जी राहिलेली आहे, स्लॉगर षटक, षटकार खाऊन ज्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं, ज्याने एक रनआउटचा विकेट घेतला आणि एक विकेट आपल्या नावावर केलं, नाव आहे संजय ठाकरे इज अ मॅन ऑफ द मॅच. खरा हकदार तोच गोलंदाज आहे संजय ठाकरे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर संजय ठाकरे आपण व्यासपीठावर यायचे, आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. कारण की बॅटिंग करत असताना संजयने धावा बनवल्या होत्या 14. दोन्ही फॉर्मॅटमध्ये बघितलं, गोलंदाजीचा स्कॉट चेक केला आणि त्यानंतर बॅटिंगचा स्कॉट चेक केला आणि त्यानंतर डिक्लेअर केला संजय ठाकरे इज अ मॅन ऑफ द मॅच. चेहऱ्यावर स्मित ते गणेश ठाकरे यांचे नेहमी सांगत असते की मै हूं ना. शेवटपर्यंत राहिले, खेळपट्टीवर सामना फिनिश करून दिला आपल्या संघाला किरण ठाकरेने. आणि आता ठाकरे ब्रदर्स, सर्व ठाकूरपाडाचे जे समर्थक आहेत त्यांना कलकिरीची विनंती आहे की आपण आता मैदान सोडायचं आहे. थँक्यू, आपण आलात, एन्जॉय केलं या स्पर्धेला. क्या बात आहे. आज जर तुम्ही ही ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाता तर संध्याकाळी रोख रक्कम 5,000 रुपये कबीर मामा यांच्याकडून असतील तुम्हाला. मात्र संजय ठाकरेला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी विनंती करतो मामांना, कबीर ठाकरे मामा, आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभ असं द्यायची आहे. ओ माय गॉड, 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले संजय ठाकरेसाठी. आमचे कॅमेरामॅन थोडेसे जेवण करतात, तर आमचे कॅमेरामॅन लगेचच आपण हा क्षण जो आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा आहे. नक्कीच आपण देतोय कबीर मामा ठाकरे यांच्या शुभास मॅन ऑफ द मॅच आणि रोख रक्कम 500 रुपये. जे समर्थक आहेत ना ठाकूरपाड्याचे, हे त्यांच्यासाठी असू शकतात 500 रुपये, कारण की सर्व मिल बाटके, दुपारचा चहा नाश्ता जो काही असेल तो तुम्ही करू शकता. खूप खूप अभिनंदन संजय ठाकरे आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा. नक्कीच पुढचा मॅच त्याहून चांगला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम पूर्णपणे कडक टीम आहेत. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच पुढच्या मॅचसाठी संजय ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कबीर मामा ठाकरे यांनी, की आपण जर पुढच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच बनता तर कबीर मामा ठाकरे यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक त्यांनी आत्ताच जाहीर केलेला आहे. चला मॅचला करतोय सुरुवात. क्षेत्ररक्षण लावला जात आहे. थोडीशी टीम मीटिंग मैदानामध्ये सुरू झाली आहे आणि टीम मीटिंग का नकोय, समोरच्या संघाने चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केलं. चेरोबा कोण आहे संघ, अमर स्पोर्ट कासने टीमचं आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत टीम मीटिंग आणि सर्व खेळाडू बाकीचे शांत आहेत. फक्त कॅप्टन थोडीशी चर्चा करताना कासने टीम संघाबरोबर तुम्हाला पाहायला मिळतं. प्रिन्स मूवीज आहे, काहीही करू शकतात. टेक्निकल टीम किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. चेरोबा कोण संघाचा इथे आम्हाला लेखाजोखा आलेला आहे की त्यांनी चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केला. तर सर्वप्रथम गावदेवी ओली संघाला पराभूत केला होता त्यांनी सर्वप्रथम, आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट वडगड संघाला पराभूत केला. त्यानंतर चेरोबा कोण संघाने जय हनुमान सरोली संघाला, एक मोठ्या संघाला पराभूत केला. म्हणजे आज अमर स्पोर्ट कासने टीम पूर्ण तयारीमध्ये, ताकदीने मैदानामध्ये उतरली आहे. तर टीम मीटिंग झाली असेल तर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला बॅटर देखील पाठवून द्यायचे. देवेंद्र भाऊ आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतदार है, कुठेही जाऊ नका, कुछ भी हो सकता है इस मैच में. सभी का हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल क्रिकेट फॅन्स.
सर्व खेळाडू आपापल्या जागेवर चर्चा झाल्यानंतर चर्चेचा विषय काय असेल मॅच समाप्तीच्या नंतर नक्कीच आपल्याला माहिती मिळेल. भगवान शेठ भुईर देखील इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वय 40 गाठल्यानंतर काही क्रिकेट जे खेळत नाही ते अनफिट होत असतात. मात्र हे सर्व 50च्या घरामध्ये आहेत आणि सर्वजण फिट आहेत आणि चांगला क्रिकेट खेळत आहेत. तर मित्रांनो पुढचा मॅच तुम्ही पाहत राहा. भिवंडी ग्रामीण 40+ चाचणी स्पर्धा 2025 आयोजक आहेत नक्कीच आणि अध्यक्ष चषकामध्ये पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आम्ही झिडकेकर रोहन पाटील यांचा आवाज तुम्हाला या मॅचमध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. 2 बलाढ्य संघांमधली लढत आणि खऱ्या अर्थानं